नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्याही घरी असाच राडा पडतो का हो सकाळी सकाळी मुलं शाळेत गेल्याच्या नंतर? सर्वजण आपापलं आवरून डबे घेऊन आपापल्या मार्गी गेलेले आहेत. मुलं, मिस्टर आणि जो पाठीमागं हा राडा राहतो तो आपल्याला बघावासा वाटत नाही. कित्येक वेळा तर काय होतं, की आता आपण थोडंसं बसावं, आराम करावं आणि नंतरच हा राडा आवरून घ्यावा. पण तसं केल्याने काय होतं, की आपला आळस अजूनच वाढत जातो आणि आपल्याला काम करण्याची इच्छा अजिबातच होत नाही. त्यामुळं काय करायचं, सकाळी शाळेत मिस्टर, मुलं सगळं ज्यांच्या त्यांच्या मार्गी गेले, की आपण हे पटकन आपापलं काम असं आवरून घ्यायचं. जितकं आपण आळस करू, तितकं आपलं काम हे वाढतच जातं आणि वेळ पण खूप लागतो. नंतर आपलं काम जितकं सकाळच्या वेळेला चांगलं होतं, तितकं नंतर चांगलं होत नाही. पाहू शकता, एकदम असं विस्कटलेलं घर, कपडे, बेड असं पूर्ण हॉल, किचन सगळं विस्कटलेलं झालेलं आहे. आता सगळे गेलेले आहेत. 8:30-9 वाजेपर्यंत सगळे गेलेले आहेत आणि मी आता त्यांना घालून, खाली मुलीला सोडून आता माझ्या माझ्या कामाला लागलेले आहे. आता इथं सोफा पाहू शकता. इथं अंथरूण, पांघरूण, उशा असं सर्व असं विस्कटून पडलेलं आहे. आधी सुरुवातीला मुख्य असं हॉलपासून सुरुवात करायची. हॉलमध्ये जे जे आपलं साहित्य पडलेलं असतं, टॉवेल इकडं-तिकडं पडलेले असतात किंवा बेडशीट म्हणा, आपलं सोफ्यावरचे कवर म्हणा, सगळे असे विस्कटून पडलेले असतात ना, ते आधी आवरायचं. आपला हॉल जर स्वच्छ असेल ना, तर आपल्याला दुसरी कामं करण्याची अशी इच्छा होते. त्यामुळं मी काय करते, सगळी मुलं आणि मिस्टर ज्याच्या ऑफिसला किंवा शाळेत गेले, की मग असं माझं काम असतं. आता पिचकारीची काय गरज आहे का? पण ते पण खेळायला हॉलमध्ये आणून टाकतात, पाहू शकता असं. त्यामुळं हे सगळं साहित्य मला असं आवरून ठेवायला लागतं. सोप्याच्या पाठीमागं हे पहा, बुक वगैरे काय पण असं टाकून दिलेलं असतं मुलांनी. त्यांना त्यांना खेळताना लक्षात येत नाही कुठं आपण काय ठेवतो. पण आपल्याला आवरताना मात्र सगळं एक-एक वस्तू नीटनेटकी जागेवर ठेवावी लागते. जेणेकरून ती आपल्याला सहज सकाळी मिळेल यासाठी. हॉलमध्ये खेळताना काही सोफ्याचे इकडं-तिकडं झालेले असतात, ते देखील जागेवर असं सरकवून ठेवायचं आणि जे कवर आहेत, ते देखील असं विस्कटलेले आहेत. थोडेसे फडकून ते देखील नीटनेटके लावायचे आहेत. आता ही आमच्या घरी एक मनी माऊ आहे. तिचं नाव आहे चिकू. हे पहा कशी मध्ये-मध्ये येते. मी सोफा कवर लावताना ती सारखी अशी मध्ये येते. आणि जर आपल्या घरी पाळीव प्राणी असलं, तर आपल्याला असं काम करताना मन पण लागतं. तिथं थोडीशी त्रास देते, पण मला आवडते ती. कारण एक असं घर रिकामं असल्यानंतर आपल्यासोबत असं कोणतरी आहे घरी असं वाटतं ती असल्यानंतर. एखादा पाळीव प्राणी तुमच्याकडं देखील शक्य असल्यास नक्की ठेवू शकता तुम्ही. ही छोटीशी मनी माऊ खूपच छान असं मनाला आधार देते माझ्या आणि छान खेळते देखील, हे पाहू शकता. मला सोफ्याचा कवरच लावू देत नाही ती आणि कुठलंही काम करताना ती अशी मध्ये-मध्येच येते. आता कवर लावून झालेलं आहे. आता साईडच्या सगळ्या हॉलमधल्या थोडीफार रोडला घर असल्यामुळं धूळ धूळ सगळी अशी कशावर पण जाऊन बसते थोडीशी अशी. पण रोजच्या रोज अशी साफसफाई केल्यानंतर अजिबात धूळ बसत नाही. आपण एकदाच जर सगळं काढायला गेलो, स्वच्छता करायला गेलो, तर खूप त्रास होतो. त्यामुळं रोजच्या रोज असं थोडं-थोडं आपण कानाकोपरा आपला स्वच्छ करत राहायचा. आता हे बुक बघा, सगळीकडं बुक, बेडरूममध्ये देखील असं हे पाहू शकता, बेड इकडं-तिकडं झालेलं आहे. इथं देखील हे पहा तुम्ही मनी माऊ आमची आलेली आहे. ती सगळीकडे अशीच माझ्या पाठीमागं मी जिकडं जाईल तिकडं असं माझ्या हातात येते ती सगळं हे करायला, काम वाढवते माझं. घर जितकं मोठं असेल तितकं काम पण वाढतं. पण सगळ्यांना असं मोठं घरच हवं असतं. पण साफसफाई करताना अगदी दमछाक होऊन जाते सर्वांचीच. आता पाहू शकता इथं माझ्या छोट्या मुलीने असं हे झोका म्हणून बांधलेलं आहे. 3-4 साड्या तिने अशाच बांधून ठेवल्या आणि अशाच काढल्या. ते रोज बांधते, मी रोज काढते असंच चाललेलं आहे हे 1 आठवडाभर तरी. कपडे देखील असे अस्ताव्यस्त सकाळी गडबडीमध्ये असं घाईघाईत त्यांनी एक-एक कपडा काढून टाकलेला असतो. तो कपडे पूर्ण असा टेबल भरलेला असतो. तो एक-एक करून पुन्हा जागेवरती ठेवून घडी मारून ठेवायला लागतोच. नाहीतरी आपलं बेडरूम हे छान दिसत नाही किंवा विस्कळीत होतोय. कपडे वेळेवर सापडत नाहीत. त्यासाठी मी असं रोजच्या रोज जे क्लासचे, स्कूलचे कपडे आहेत किंवा रोज वापरण्यात येणारे कपडे आहेत, ते असे छान असे आवरून घडी मारून जागच्या जागेला जे लागत नाहीत ते त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवून आपल्याला जे हवेत तेच वरी ठेवून असं सगळीकडून झाडून घ्यायचं. आता माझा सोफा थोडासा उंच असल्यामुळं त्याच्या खाली एकदम छान असं झाडून घ्यायला
अगदी अलगद येतं, फारसा त्रास होत नाही. तुम्ही देखील सोफा घेताना असाच जर थोडासा उंच साईजचा घेत जावा. जर सोफा खाली टेकलेला असेल तर आपल्याला व्यवस्थित साफसफाई करता येत नाही. त्यामुळं आपल्या सोफ्याच्या खाली घाण असं तसंच राहून जातं. आता झाडून झालेलं आहे पूर्ण किचन, बेडरूम, हॉल. आता मी इथं पोछा मारून घेत आहे, म्हणजे फरशी पुसून घेत आहे. तुम्हाला मी पहिलंही म्हणलं की रोडवर घर असल्यामुळं धूळ ही रोज येते, त्यामुळं फरशी रोज पुसायला लागते. कधीतरी तब्येत वगैरे ठीक असल्यानंतर पुसत नाही, पण असं जर तब्येत चांगली व्यवस्थित असली तर असं फरशी रोज पुसायला लागते. त्यामुळं आपल्याला प्रसन्न देखील वाटतं. आपलं जर कामाचं आणि वेळेचं नियोजन व्यवस्थित असेल, सकाळी आपल्याला कंटाळा आला तरी आपण झटकन आपलं काम सुरुवात केली तर आपल्याला अजिबात त्रास होत नाही. आता हे पाहू शकता, आता बेडरूम आणि हॉल झालेला आहे. आता माझी स्वारी किचनकडे वळलेली आहे. किचनमध्ये देखील खूप भांडे आणि खूप राडा पडलेला आहे. कारण सकाळी सकाळी आपण घाई गडबडीत आपल्यालाही समजत नाही आपण काय काय हाताशी घेतो आणि कुठं कुठं ठेवतो ते. घाई गडबडीमध्ये आपल्या हातून काही सांडलं जातं आणि भांडे पण खूप निघतात. लहान मुलं सगळे असल्यामुळं आपल्याही हातून खूपदा स्वयंपाक करताना खूप सारे भांडे निघून जातात. त्यामुळं इथं सगळे गेले की निवांत मी असं किचन साफ करायला एकदम मस्त होतं किचन साफ. आपण निवांत केलं तर आपल्याला घाई पण नसते. आता इकडे मी एक स्प्रे तयार केलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा विम जेल, 1 चमचा डिटर्जंट पावडर आणि थोडंसं 1 चमचा विनेगर टाकून असं टाकून मी याची एक बॉटल तयार केलेली आहे, स्प्रे तयार केलेला आहे पाणी टाकून त्यामध्ये. ते थोडंसं स्प्रे केलं की आपला गॅस असो किंवा स्टाईल असो एकदम चकाचक निघते. तुम्ही देखील हे स्प्रे नक्की बनवू शकता. हा स्प्रे मला आठवडाभर जातो. एकदम कमी साहित्यामध्ये आपल्याला महागडं काही साहित्य बाहेरून घेऊन न येता असं मस्तपैकी तुम्ही देखील असा स्प्रे बनवू शकता. एकदम चकाचक असं निघतं हे किचन आणि आपलं गॅस वगैरे. एक कपडा ओला घेऊन त्याने मी स्वच्छ असं आपला गॅस आणि ओठा पुसून घेतलेला आहे. असं गॅसच्या खालचं आणि आपल्या गॅसच्या समोरची स्टाईल देखील रोज पुसून घ्यायची आहे. कारण फोडणीचे वगैरे डाग जाऊन बसतात तिथं आणि मग एकदमच साफसफाई करायला लागलो तर खूपच असं आपल्याला अवघड होऊन जातं. त्यामुळं मी असं रोजच्या रोज साफ करत असते. एक हात मारला सकाळी आणि संध्याकाळी तर आपल्याला एकदमच असं साफसफाई करण्याची गरज पडत नाही आणि आपलं किचन देखील एकदम छान असं चकाचक राहतं. गॅसच्या खालचं सुद्धा रोज तुम्ही असंच घेत चला. त्याने झुरळ वगैरे होत नाहीत आपल्या किचनमध्ये. हे पहा, गॅसच्या पाठीमागची स्टाईलसुद्धा अशीच घेतलेली आहे. आता भांडे पाहू शकता, भरपूर भांडे पडलेले आहेत आणि मी किचनचे सुद्धा पूर्ण गॅसचे सगळे प्लेट्स वगैरे शेगड्या सगळे मी घेते घासताना. तुम्ही देखील असंच करत जावा. कारण एकदमच ते आपण शेगड्या नाही घेतल्या तर काय होतं, त्याच्यावरती लालवट जसासा आपला फोडणीचा किंवा उतू गेला असेल तर आपलं सगळं ते शेगडीवरती असं जाऊन बसतं आणि ते स्टीलचे प्लेट असते ते मग खूपच खराब होतात आणि एकदम घासायला गेलं तर ते निघत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर रोजच असं आपल्या भांडे घासताना जर घेतलं तुम्ही एक टाईम जरी घेतलं तरी आपले हे प्लेट्स एकदम स्वच्छ राहतात. आता भांडे सर्व असं धुवून घेतलेले आहेत थोडेसे, म्हणजे खरकटं काढून घेतलेलं आहे भांड्यामधलं. सुरुवातीला तरी एका घासणीने आपण आपला बेसिन जो तेलकट झालेला असतो तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे. हे पहा, मी तर सुरुवातीला असं बेसिन स्वच्छ घासून घेते आणि ती घासणी मी वेगळीच ठेवते. भांड्याला दुसरी घासणी आणि बेसिनला दुसरी घासणी वापरते मी. कारण रात्रभर असं घाण राहिलेलं असतं बेसिनमध्ये, तेच आपल्या भांड्याला लागतं. त्यामुळे मी भांडे घासायला दुसरी घासणी घेते. स्वच्छ धुवून घ्यायची आहे ते देखील. आता एक एक करून मी असं सर्व भांडे घासून घेते. आता हे भांडे तुम्हाला एकदम पटकन असं घासलेले दिसणार, पण हे भांडे घासायला मला किमान अर्धा ते पाऊण तास गेलेला आहे, कारण भांडे भरपूर होते. भांड्यावरती पांढरे असे डाग पडतात. आपण जर साबणाने घासलो तर असे पांढरे डाग उठतात. ते उठू नये यासाठी भांडे घासले की आपण थोडे थोडे घासून घ्यायचे आणि पटकन धुवून टाकायचे, जेणेकरून आपल्या भांड्यावर असे पांढरे डाग उठत नाहीत. एकदमच भांडे घेऊन असं घासायचं नाही आहे. थोडे थोडे घासले की लगेच धुवून टाकायचे भांडे असं. आणि पटकन देखील होतं, आपल्याला भांडे घासल्यासारखं सुद्धा वाटत नाही. मी जर वेळेस भांडे घासताना असंच करते.
थोडेसे घासले भांडे की लगेच थोडेसे धुवून टाकायचे. एकदमच साठत नाहीत भांडे आणि आपल्याला भांडे घासल्याचा कंटाळा देखील येत नाही. आता पाहू शकता भांडे घासून झालेले आहे. अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे भांडे घासायला. मला तर भांडे घासल्यानंतर असं वाटतं की घरातलं अर्धं कामच झालं की काय असंच वाटतं, कारण भांडे खूप असतात. आणि भांडे जर आपलं किचन जर स्वच्छ असलं तर आपलं मन देखील प्रसन्न होतं, कारण किचनमध्ये आपला जास्त वेळ जातो बाहेरच्यापेक्षा. हॉल आणि बेडरूमपेक्षा किचनमध्ये जास्त वेळ जातो, आणि किचन जर स्वच्छ असेल तर आपलं पूर्ण दिवस देखील आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा अजिबात कंटाळा येत नाही. आपलं मन अगदी प्रसन्न होतं. आता किचन झालेलं आहे साफ करून, गॅस वगैरे पाहू शकता. माझा रोज असं स्टाईलवरून एखादा हात मारून होतोच, कारण रोजच्या रोज आपण पुसून घेतलं, नळ वगैरे घासून घेतले तर आपल्याला एकदमच साफसफाई करायची गरज पडत नाही. पहा भांडे पण घासून झालेले आहेत, किचन पण पुसून वगैरे झालेलं आहे, बेडरूम किचन सर्व गॅलऱ्या पुसून वगैरे झालेले आहेत. आता पाहू शकता सुरुवातीला कसं होतं आणि तुम्हाला आता कसं मी घर आवरलेलं आहे हे दाखवते. पूजा देखील झालेली आहे छान अशी. सर्व घर असं नीटनेटकं आवरून ठेवलेलं आहे. सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं आहे बघा घर. हे सगळं आवरल्यानंतर आपल्यालाच किती प्रसन्न, 2 ते 3 तास लागतात आवरायला, पण आवरल्यानंतर आपलं मन एकदम असं प्रसन्न होतं. आपल्याला अजिबात आपण असं काहीतरी आज आपण केले याचं आपल्याला समाधान वाटतं. नाहीतर दिवसाकाठी काय होतं की आज आपण काहीच केलेलं नाही आहे, आपल्या अंगामध्ये खूप आळस आलेला आहे असं वाटतं आपल्याला. म्हणून मी आधी हे सकाळी सकाळी सगळे आपले घरातली कामं आवरून घेते. पाहू शकता एकदम प्रसन्न असं वाटत आहे. कुठं देखील गबाळ वगैरे दिसत नाही, कपडे दिसत नाही. नीटनेटकं जर घर असेल तर आपलं देखील मन असं छान राहतं. काहीतरी करण्याची आपल्याला देखील घरात इच्छा होते. आपण वेळेत जर काम केलं तर दुसरंसुद्धा काम आपण काहीतरी करू शकतो. मशीन देखील लावून झालेली आहे माझी आता. हे पहा किचन बी छान असं आवरून झालेलं आहे. माझं किचन असं नॉन मॉड्युलरच आहे, छान असं साधं सिंपल. तरी देखील मस्त किचन असं आवरून ठेवायचं, त्यामुळं मन आपलं प्रसन्न राहतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील एका छानशा व्हिडिओसह.